सुदृढ गर्भसंस्कार पार्ट 9 याच्यामध्ये आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा 9वा महिना. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने. आज आपण सुदृढ गर्भसंस्कार मालिकेतील 9वा आणि अत्यंत महत्त्वाचा महिना समजून घेणार आहोत. 9व्या महिन्यात बाळाची वाढ जवळपास पूर्ण झालेली असते. आता बाळ जन्मासाठी तयार होत असते. या काळात आईने मानसिक शांतता, योग्य आहार, हलका व्यायाम आणि पुरेशी विश्रांती याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाहूयात 9व्या महिन्यात बाळाची वाढ. बाळाचे वजन साधारण 2.5 ते 3.5 किलोपर्यंत पोहोचू शकते. मेंदू, फुफ्फुसे आणि इतर अवयव पूर्ण विकसित होतात. बाळ डोक्याची बाजू खाली करून जन्मासाठी योग्य स्थितीत येते. बाळाच्या हालचाली थोड्या कमी जाणवू शकतात, कारण गर्भाशयात जागा कमी झालेली असते. 9व्या महिन्यातील आहार कसा असावा ते पाहूयात. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. भिजवलेले 4-5 बदाम, खजूर हे खाऊ शकता. नाश्त्यामध्ये मूगडाळीचे धिरडे, उपमा, पोहे, गव्हाची लापशी हे घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये ताजी भाकरी किंवा पोळी असावी. मुगाचे वरण, तूप, हिरव्या पालेभाज्या, सॅलड यांचा समावेश असावा. संध्याकाळी भूक असल्यास नारळ पाणी, एखादे फळ, सीझनल कोणतेही घेऊ शकता. ताक इत्यादी घ्यावे. रात्रीच्या जेवणामध्ये हलके व सहज पचणारे अन्न घ्यावे. त्यामध्ये मुगाची खिचडी, तूप घातलेले वरण भात हे घेऊ शकता. आयुर्वेदानुसार दूध व तूप योग्य प्रमाणात घ्यावे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. जड तळलेले पदार्थ, पॅकेज्ड पदार्थ टाळावेत. 9व्या महिन्यात कोणते व्यायाम करावेत? तर पहिला आहे चालणं. दररोज 20 ते 30 मिनिट हळूहळू चालावे. बटरफ्लाय व्यायाम हे पेल्विक स्नायूंना लवचिकता मिळते आणि प्रसूतीस मदत होते. पेल्विक टिल्ट याच्यामुळे पाठदुखी कमी करण्यास मदत होते. केगल एक्सरसाइज अर्थातच हे डॉक्टराच्या सल्ल्याने घ्यावे. पेल्विक फ्लोअर मजबूत होतो. खोल श्वसन म्हणजेच डीप ब्रीथिंग करावे. प्रसूतीवेळी श्वास नियंत्रणासाठी हा व्यायाम उपयोगी पडतो. महत्त्वाची टीप: कोणताही व्यायाम करण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 9व्या महिन्यात कोणती काळजी घ्यावी? तर 9व्या महिन्यात पुरेशी झोप घ्या. डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव टाळा. सकारात्मक विचार आणि मंत्रश्रवण करा. हॉस्पिटल बॅग आधीच तयार ठेवा. रक्तस्राव, पाणी जाणे, तीव्र वेदना किंवा बाळाच्या हालचाली अचानक कमी झाल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आयुर्वेदिक गर्भसंस्कारामध्ये तुम्ही चांगले संगीत ऐका, धार्मिक किंवा प्रेरणादायी ग्रंथ वाचा, ध्यान व नामस्मरण करा. आनंदी आणि सकारात्मक वातावरणात राहा. 9व्या महिन्यात प्रसूती जवळ आल्याची कोणती लक्षणे असतात? तर पोट खाली सरकल्यासारखे वाटते, वारंवार लघवी लागते, कंबर आणि ओटीपोटात वेदना होणे, श्लेष्मासारखा म्हणजे म्युकस प्लग सारखा स्राव जाणे, गर्भाशयाचे आकुंचन प्रसारण वाढणे ही लक्षणे 9व्या महिन्यात दिसू शकतात. प्रसूतीसाठी मानसिक तयारी करणे. प्रसूतीची भीती मनातून काढून टाका. स्वतःवर आणि आपल्या शरीरावर विश्वास ठेवा. सकारात्मक जन्मकथा ऐका. कुटुंबातील सदस्यांनी आईला भावनिक आधार द्यावा. प्रसूती जवळ आल्यावर श्वसनतंत्र हळू आणि खोल श्वास घ्या. नाकाने श्वास आत घ्या आणि तोंडाने सोडा. वेदनांच्या वेळी घाबरून न जाता श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हॉस्पिटल बॅगमध्ये काय ठेवावे? तर त्याच्यामध्ये सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स, आधार कार्ड, ओळखपत्र, आरामदायी कपडे, नवजात बाळाचे कपडे, सॅनिटरी पॅड्स, पाण्याची बाटली हे अवश्य घ्यावे. आयुर्वेदानुसार महत्त्वाची सूचना म्हणजे 9व्या महिन्यात कोणतेही औषध, काढा किंवा घरगुती उपाय स्वतःहून सुरू करू नयेत. वैद्य किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. 9 महिने बाळाला आपल्या गर्भात जपल्यानंतर आता तो सुंदर क्षण अगदी जवळ आला आहे.
शांत रहा, सकारात्मक रहा आणि मातृत्वाच्या या अविस्मरणीय प्रवासाचे आनंदाने स्वागत करा. भेटूयात सुदृढ गर्भसंस्कार सिरीजच्या पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सुतिका परिचर्या, म्हणजेच प्रसूतीनंतर आई आणि बाळाची काळजी कशी घ्यावी. धन्यवाद.